जय शिवराय मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे, महत्वाची अपडेट आहे की फायद्याची अपडेट आहे, पैशाबाबतची अपडेट आहे, माहिती आहे। तर बघा, शेतकऱ्यांच्या मुलांनाही स्वाधार योजनेचा लाभ मिळणार का, ही त्यासाठी शेवटची अट आहे। या शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा या स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे। यातून जवळपास 40 ते 50 हजार रुपये मिळतात मुलांना शिक्षणासाठी। त्याची अपडेट माहिती आपण आता बघणार आहोत। बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवण्यात येते। म्हणजे वसतिगृहासाठी पात्र आहेत विद्यार्थी, परंतु वसतिगृहातील जागा फुल झाल्यामुळे त्यांना तिथं ऍडमिशन मिळालेलं नाही किंवा तिथं जागा मिळू शकली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे। स्वाधार योजनेअंतर्गत त्या मुलांना विद्यार्थ्यांना पैसे मिळत जातात। त्याची प्रोसेस काय कशी आहे ते आता पुढे आपण बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। बघा, महत्वाची गोष्ट, स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज नूतनीकरणासाठी मुदत मिळालेली आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। त्याची लिंक तुम्हाला खाली दिली जाईल, कमेंट करून सांगा, तुम्हाला तिथे लिंक दिली जाईल। या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत। ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षात स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाज कल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी 2024-25 या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र आहेत। त्यासाठी पोर्टलवर एक्झिस्टिंग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी पोर्टलवर स्वाधार योजनेचा 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरायचा आहे। तसेच ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जमा करायचे आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी केलेले आहे। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन नूतनीकरणाचे अर्ज तुम्हाला या पोर्टलवर भरायचे आहेत। या पोर्टलची ही लिंक आहे, तुम्हाला ही लिंक दिली जाईल, तिथं तुम्ही भरू शकता। कमेंट करून सांगा, तुम्हाला लिंक दिली जाईल कमेंट मध्ये। तर नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टिंग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता 10वी 11वी प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार पर्याय निवडून सर्व अर्ज करणे आवश्यक आहे। बर, या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, तर बघा, स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना उमेदवाराला समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल। तसेच ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। स्वाधार योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील। स्वाधार योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्षाकाठी 51,000 रुपये दिले जातात। तर विद्यार्थ्यांना हा लाभ मिळतो। तर तुम्ही जर यासाठी पात्र असाल, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला नूतनीकरण करावं लागणार आहे ऑनलाईन जाऊन, आणि त्याची डॉक्युमेंट परत ऑफलाईन तुम्हाला जमा करायचे आहेत। आणि ज्यांनी गेल्या वर्षी भरलेले आहेत त्यांनी एक्झिस्टिंग स्वाधार सर्व्हिस टॅबवर, म्हणजे या जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरून तिथं अर्ज भरायचा आहे आणि तो ऑनलाईन फॉर्म भरून ऑफलाईन सबमिट करायचा आहे। तर अशी सर्वांची महत्वाची अपडेट आज आपण बघितलेली आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि सर्वांनी याचा लाभ घ्या। ज्यांना कुणाला माहित नसेल तर त्यांच्यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना माहित होईल ह्या योजनेचा। जेणेकरून अनेकांना आपलं गाव सोडून, घर सोडून शहरामध्ये जावं लागतं अभ्यासासाठी, शिकण्यासाठी, परंतु त्यांना तिथं राहण्याची सोय नसते किंवा हॉस्टेल फुल असतात, हॉस्टेलबद्दल माहिती नसते किंवा या योजनेची माहिती नसते। अशा लोकांसाठी हा व्हिडिओ पाठवा, सेव्ह करून ठेवा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा, गोरगरिबांपर्यंत, आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळू द्या, त्यांना शिकू द्या, मोठं होऊ द्या। शिकण्यासाठी फार मोठी अडचण असते, म्हणजे ती म्हणजे पैशाची आणि राहण्याची। तर राहण्याची अडचण इथं थोडीफार कमी होते, या मदत होते या योजनेच्या माध्यमातून, आणि पैशाची अडचण ती हळूहळू कमी होत जाईल तुमची, किंवा त्यासाठी दुसरा पर्याय काहीतरी उपलब्ध होईल, परंतु एक तरी तुमची अडचण यातून मिटत आहे, संपत आहे, त्याला हातभार मिळत आहे आणि यातून शिक्षण पुढे पूर्ण होऊ शकणार आहे। तर अशी महत्वाची अपडेट, मोठी महत्वाची बातमी आहे। प्रत्येक वर्षाला विद्यार्थ्यांना हे पैसे मिळतात राहण्यासाठी, वसतिगृहासाठी। तर या पैशातून तुम्ही बाहेर राहू शकता वसतिगृहात जागा न मिळाल्यामुळे। अशा प्रकारची महत्वाची ही योजना आहे। याची पुढील अपडेट काय आली तर ते तुम्हाला आपण सांगूच, किंवा याचा कसा फॉर्म भरायचा, कसा अर्ज करायचा, त्याची लिंक मी तुम्हाला सांगतो। या पोर्टलवर जायचं, इथं तुम्हाला अशी त्याची
ही वेबसाईट आहे, याच्यावरती गेल्यानंतर पोर्टलवरती इथं महत्वाची सूचना दिलेली आहे बघा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील नवीन व नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 25/3/2024 असेल. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये नूतनीकरण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना 23-24 मध्ये नवीन अर्ज भरावेत असल्यास त्यांनी आपला आधार क्रमांक सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेड येथे द्यावा. नवीन शपथपत्र देण्यात आले आहे तेच अपलोड करावे व सॅम्पल शपथपत्र हमीपत्र डाउनलोड करावे. इथं सॅम्पल हमीपत्र वगैरे दिलेला आहे. अशा प्रकारे हा तुम्हाला अर्ज भरायचा आहे. सॅम्पल अर्ज आहे तो तुम्ही तिथं डाउनलोड करून घेऊ शकताय, भरू शकताय. अशा प्रकारचा हा एवढा मोठा अर्ज आहे 7 पानाचा. शिवाय इथं तुम्हाला हमीपत्र पाहिजे असेल तर इथे हमीपत्र तुम्हाला मिळू शकतं आणि सॅम्पल भाडे पावती डाउनलोड करा वगैरे हे याच्यातून तुम्हाला हमीपत्र मिळू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही तो लॉग इन करून किंवा ऑफलाईन जमा करायचे डॉक्युमेंट आणि तुम्ही कॅफेमध्ये जाऊन किंवा तुम्ही स्वतः अशा प्रकारे इथं अर्ज भरू शकता. या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.